गुड मॉर्निंग. आणि आईकडची मॉर्निंग अशी फ्रेश होती. दादीने देवासाठी फुलं आणले होते आणि दाजी रात्री मुक्कामाला होते म्हणजे सगळेच. आणि सकाळी सानूचं त्यांना ड्रॉइंग दाखवणं चाललं होतं. नंतर आमोनं सगळ्यांना चहा केला आणि आम्ही वर बांधकाम बघायला गेलोत, कारण रात्री यायला उशीर झाला होता. दही बांधकामावर पाणी मारत होता आणि वरून दाजीचं आम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं चाललं होतं की ही एडी बाबळ आणि सुबाबळ ह्या दोन्हीमधला फरक काय. सुबाबळ म्हणजे सुशिक्षित बाबळ, म्हणजे हे तुम्हाला आधी माहीत होतं का हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रांगोळ आमोनी काढली आहे. नाश्त्यामध्ये आज होते पोहे आणि गुलाबजामुन. आईनं सगळं फराळीचं पण करून ठेवलं होतं. आणि नंतर सगळं झाल्यास ह्या दोघींना उडवायला चालू केलं, कारण आम्ही आधीच उडवलं होतं पण या राहिल्या होत्या. आणि साऊला फक्त फुलभाजीच उडवायला देतो आम्ही. नंतर दुपारच्या जेवणात मी बनवणार होते माझा फेवरेट विषय बिर्याणी, कारण मला असं वाटतं की ती मी परफेक्ट बनवते. नंतर हे बघा हमरे दाजी खतरों से खेलते हुए, कारण आम्हाला गाडी येते पण एवढी काही परफेक्ट येत नाही. नंतर ते सगळं झालं आणि मस्त बिर्याणी अशी तयार झाली होती. आम्ही सगळ्यांनी बिर्याणी एन्जॉय केली. आणि नंतर भाऊबीजचं ओवाळायला घेतलं. आणि ओवाळायला घेतलं की साऊला काही नवीन केलं की तिला बसायचं असतं, त्याच्यामुळे तिला पण ओवाळलं. आणि नंतर बघा तिची रांगोळ काढणं सुरू आहे. आणि ह्या सगळ्यांना परत बाय करायचं होतं. आणि साऊ एवढी रडत होती, ती म्हणायची मला पण जायचं आहे सोबत, पण त्यांना पण तिला रडत असताना सोडून जावं असं वाटत नव्हतं.